हॅलो नमस्कार फ्रेंड. आज नवरात्रीचा 7वा दिवस आहे आणि देवी दुर्गा माता बसलेल्या आहेत ठिकठिकाणी आणि आज मी तुम्हाला दर्शन करवणार आहे जैताई मंदिर अ, अ, जैताई मंदिर देवस्थान वणी इथलं. आणि तुम्ही इथे बघू शकता भाविक भक्त बाहेर जमा झालेले आहेत आणि मंत्रपुष्पांजली चालू होणार आहे. आणि आता मंत्रपुष्पांजली 10-11चा टाईम आहे आणि इथे भक्त लोकांची रीघ लागलेली आहे आणि आता मंत्रपुष्पांजली तुम्ही ऐकू शकता. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वरं राज्यं महाराज्यं आदि पट्टोषमन्तर्यात् एषा सार्वभौमा सार्वौषान् दादात्परार्थात् प्रतप्ते समुद्रपर्यन्ताय एकनाटितिरप्ते श्लोक विनीतमर्द परिवेष्टारमर्दस्यासन्ते सॉरी फ्रेंड, माझा आवाज बसलेला आहे मला बरा नसल्यामुळे, तेव्हा थोडं प्लीज समजून घ्या. हा देवीचा गाभारा आहे आणि इथे जैताई मंदिरच्या अंदर गाभाऱ्यामधला हे दृश्य आहे. इथे अनेक भक्तजन आहेत अंदर पण आणि देवीची ज्योत जळत आहे आणि इथे बाहेर पण लोक उभे आहेत आणि आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि हा परिसर आहे मंदिराचा बाहेरचा. आणि इथे आपण आलो आहोत. शंकरजीचं मंदिर आहे ते साईडला आणि तिथेच लागलेला आहे आणि हा स्टॉल लागलेले आहेत मंदिरामध्ये कपड्यांचे. आणि इथे आहे शंकरजींची पिंड आणि हा गेट आहे, गाभारा आहे आणि इथे शनी महाराजाचं पण देवस्थान आहे. शनी महाराजांचं पण इथे ठेवलेलं आहे आणि इथे आहे शंकरजींची पिंड जिथे भाविक मनोभावे पूजा करत आहेत. आणि हे आहे हनुमान चालीसा. इथे हनुमान चालिसाच्या बाजूला मारुती पण बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि इथे साईडला देवीच्या मूर्त्या पण ठेवलेल्या आहेत, जुन्या प्राचीन काळातल्या छोट्या छोट्या ज्या मूर्त्या आहेत त्या पण आहेत. इथे मारुतीचं मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि मारुतीच्या बाजूलाच इथे देवीच्या पण मूर्त्या आहेत, बघू शकता. इथे फुलं वगैरे वाहिलेलेच आहेत. इथे साईडला इथे देवीच्या मूर्त्या पण आहेत आणि इथे आता इथे गणपतीचं पण मूर्त्या आहेत ठेवलेल्या, गणेशजीची मूर्ती पण आहे. आणि इथून आपण साईडला बाहेर चाललो आणि बाहेर सुद्धा तुम्ही बघू शकता मूर्त्या ठेवलेल्या प्राचीन काळातल्या तुटफूट झालेल्या. आणि इथे आपलं मंदिरच्या आतलं हे संपलेलं आहे आणि इथे आहे बाहेर महाप्रसादाचं वितरण केलेलं आहे आणि भक्तजन आस्वाद पण घेत